वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या या मागणीसाठी कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माझ्या पाठीमागे पाहतोय अशा मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। विशेष म्हणजे वी सपोर्ट वाल्मिक कराड अशा पद्धतीचे जे फ्लेक्स आहेत ते देखील दाखवले जात आहेत। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी रास्ता रोको देखील झालेत, वडवणी शहर बंद ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यावरून आता बीडचं जे सामाजिक वातावरण आहे ते देखील तापलेलं आहे। त्याचबरोबर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला तो राजकीय द्वेषातून केला गेला असल्याचे देखील या ठिकाणी जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे। एकूणच जर बघितलं तर या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या समर्थकांनी ठिय्या देखील केलेला आहे। पोलीस अधीक्षकांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा अशी देखील मागणी केली जाते। काय सांगाल, नेमकं आज निवेदन दिलेले तुम्ही अशा पद्धतीनं जे फ्लेक्स आहेत ते फ्लेक्स देखील घेतलेत, काय म्हणणं तुमचं नेमकं? आमचं म्हणणं असं आहे की वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो वापस घेण्यात यावा आणि जे मासाजोगचं प्रकरण घडलेलं आहे त्याची पूर्णपणे निपक्षपातीपणे चौकशी करून त्यांना जे आरोपी असतील त्यांना शिक्षा द्यावी। पण वाल्मिक अण्णा कराड सारख्या माणसावर जो 24 तास लोकांच्या कामासाठी उपलब्ध राहणारा माणूस आहे गोरगरीब जनतेसाठी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत। मागच्या मे महिन्यात त्यांना खंडणी मागितली आहे अशी चर्चा आहे। मग मेपासून आता डिसेंबर चालू आहे, इतके वेळेस काय ते भात खात बसलो होतं का तो शिंदे? त्याला कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी कुणी फोन केला त्याचेही कॉल डिटेल्स चेक करावेत आणि त्याला हा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त ज्यांनी केलं त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी। आज काय संताप आहे नेमकं? आज एसपी ऑफिसला तुम्ही आलाय? काही नाही, वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल राजकीय दोषापोटी केलेला आहे। तो खोटा गुन्हा मागं घेण्यात यावा एवढीच सर्व समाजाच्या वतीने आम्ही आता एसपी साहेबाला निवेदन दिलेलं आहे। आता कलेक्टर साहेबाकडे जाऊन आता निवेदन द्यायचं आहे। हा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा एवढीच आमची विनंती आहे। काय म्हणणं आहे नेमकं आणि लोकांमध्ये आज काय भावना आहे? ज्या पद्धतीने आज मोर्चे निघतायत, रास्ता रोको केला जातोय, बंद ठेवलं जातंय, नेमकं हे सगळं कशा पद्धतीने सुरू आहे? काहीच नाही, सर्व आंदोलकांची सरळ आणि सोपी आणि साधी मागणी आहे। सदरील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जे फरार आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। जे अटक आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि लोकनेते वाल्मिक अण्णा कराड जनसेवक जे 24 तास लोकांच्या सेवेमध्ये जगमित्र कार्यालय ते बसून असतात, कुठलाही जात धर्म पंथ न पाळता ते लोकांच्या सेवेत असतात, त्यांच्यावर जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सदरील गुन्हा हा खोटा आहे, राजकीय हेतूने तो दाखल केलेला आहे। तो खोटा गुन्हा मागं घेण्यात यावा ही सरळ आणि साधी मागणी आहे आमची। मात्र कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण होत आहे का आणि ते कशा पद्धतीने केलं जातं आहे, जे की तशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे का? त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची सगळ्यांचीच अपेक्षा। निश्चित सर, या घटनेचं काही लोक राजकारण करत आहेत, कुठल्या तरी राजकीय हेतूने ते गुन्हे दाखल करत आहेत। सदरील संतोष देशमुख यांच्या प्रकरणामधले जे मारेकरी आहेत त्यांचा वाल्मिकांसोबत कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झालेला फोटो लोकांनी व्हायरल केला आणि त्यांच्यावर राजकीय हेतूने सुडाने गुन्हा, त्यांची जी वाढलेली लोकप्रियता आहे बीड जिल्ह्यामधली ती लोकांना कुठंतरी सतावत असेल, त्याच्यामुळे त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि मला जास्त संतोष देशमुख यांच्या बाबतीत माहिती नाही, परंतु मला असं ज्ञात आहे की ते सुद्धा महायुतीचे एक चांगले पदाधिकारी होते, महायुतीचंच काम करत होते। आदरणीय पंकजाताईचे त्यांचे संबंध चांगले होते। काय म्हणणं आहे नेमकं? आणि आता सगळेजण तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, काय पोलीस प्रशासनाला बोलणं झालं? पोलीस प्रशासन तुम्हाला काय सांगितलं? या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अत्यंत जो दुर्दैवी प्रकार चालला आहे हा प्रकार कुठंतरी थांबवण्यात यावं म्हणून आम्ही या सर्व जिल्ह्यातील लोकांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि यापुढं या बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक समतोल आणि सामाजिक सलोख्याने सर्व लोकांना नांदता यावा, गोरगरिबांना नांदता यावा अशा प्रकारेच आलेल्या या प्रत्येकाची या ठिकाणची मागणी आहे अशी एसपी साहेबाकडे आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे। मात्र एकूणच जर बघितलं आपण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बंद केलं आहे, मोर्चे निघत आहेत रस्त्यावरती, लोकांमध्ये नेमकं सामान्य लोकांना काय वाटतंय आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही फ्लेक्स हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या प्रकरणावरून आता जे खोटा गुन्हा दाखल झाला अशा पद्धतीने देखील म्हणणं, नेमकं काय आहे? आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जे संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येचा आणि वाल्मिक अण्णा कराड ह्या गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही। या जिल्ह्यातली जी राजकीय पुढारी मंडळी आहे तिथं ह्या गोष्टीचं भांडवल करत आहे, प्रत्येक वेळेस जाणं तिथं दुसरंच बाजू सोडून त्या लोकांना वेगळ्या रूपानं बाजूला नेणं ते संपूर्ण राजकारण चाललं आहे। खंडणी आणि ते संतोष देशमुख यांचा कसलाही संबंध नाही। संतोष देशमुखवर अन्याय झाला, ज्या लोकांनी अन्याय केला त्याला सजा भेटलीच पाहिजे, पण हे जे चालली ती जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता भयभीत व्हायली।
हे कुठंतरी या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी थांबवलं पाहिजे. विनाकारण राजकारण करणे किंवा धनंजय मुंडे साहेबाला कुठं मंत्रिपदापासून रोखणे ह्या गोष्टीचा सगळं भांडवल चाललं आहे. काय म्हणणं आहे नेमका? सर्वप्रथमतः हा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली त्याबद्दल निषेधच आहे. आम्ही आज SP ऑफिसला अर्ज देत असताना त्यामध्ये त्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं ही आमची एक माफक अपेक्षा आहे, एक सामान्य नागरिक बीड जिल्ह्याचा म्हणून. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं आहे की बीड जिल्ह्यामधील जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांनी रक्ताचं राजकारण सुरू केलं आहे. आजपर्यंत जातीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये होतं, परंतु आता रक्ताचं राजकारण सुरू झालं आहे. त्या बिचाऱ्या संतोष देशमुखच्या मृत्यूचं राजकारण इतकं मोठं केलं आहे की रक्ताचं राजकारण करू नका. पुढाऱ्यांना एक कळकळीची विनंती सामान्य नागरिकाच्या वतीने. याचे काय परिणाम आले समाजात? याचे परिणाम समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. जो गावगाड्यातला समाज आहे तो एकमेकाकडं संशयाच्या नजरेने पाहायला लागला आहे. आणि जे लोकसभेमध्ये किंवा जे आपण लोकसभेमध्ये जातीवादी राजकारणाकडे बीड जिल्हा चालला आहे हे पाहत होतो, परंतु आता जातीवादी राजकारणाच्याही पलीकडे बीड जिल्हा चालला आहे. आता रक्ताच्या राजकारणाकडे बीड जिल्हा चालला आहे. हे दुर्दैवी आहे. काय नेमकं म्हणणं? SP साहेबांना तुम्ही भेटलात, SP सरांनी काय तुम्हाला आश्वासन दिलंय? SP साहेबांशी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने मिळून या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन दिलं असताना सर्वप्रथम मस्साजोग इथं जी घटना घडली, जे सरपंच संतोषजी देशमुख यांची त्या ठिकाणी निर्घृण हत्या झाली त्याचा आम्ही सर्वांनी निषेधच केलेला आहे आणि साहेबांना विनंती केली की त्या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पण याच्या आड जे काही जातीवादी राजकारण आणि जे या ठिकाणी वाल्मी कराडसारख्या व्यक्तींना या ठिकाणी टार्गेट करून की त्याच्या पाठीमागून राजकारण या जिल्ह्यामध्ये केलं जात आहे आणि या जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. खरं तर बीड हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, हे थांबलं पाहिजे. कारण याच्या पाठीमागे कुठेतरी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना त्या ठिकाणी मंत्रिपदावर पालकमंत्रीपद भेटू नये किंवा मंत्रिपद भेटू नये, पंकजाताईंना या ठिकाणी रोखलं जावं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं राजकारण होऊ नये, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. एवढंच नाही तर वाल्मिक कराड यांच्यावरती जो दाखल झालेला गुन्हा आहे तो देखील खोटा आहे अशा पद्धतीचे मत आहे ते कराड समर्थकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता वाल्मिक कराड यांच्यावरती जो दाखल झालेला गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने इथला जो समर्थक आहे तो आक्रमक झालेला आहे. काही ठिकाणी रास्ता रोको झाले, त्याचबरोबर काही ठिकाणी शहर बंद देखील ठेवण्यात आलेलं आहे. तर आज SP ऑफिसला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांनी येऊन SPंना देखील निवेदन दिलेलं आहे आणि जे हे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. मात्र विशेष याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचं जे राजकारण केलं जात आहे हे राजकारण थांबलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे या समर्थकांकडून केली जाते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.